तीन मुलं आणि एक शांत प्रश्न. एका छोट्या गावात देशमुख कुटुंब राहत होतं. घरात आई वडील आणि त्यांची 3 मुलं. मोठा मुलगा सचिन, मधला रमेश आणि लहान अमोल. घर दिसायला साधं होतं, पण आतून ते प्रत्येक घरासारखं होतं. मोठा मुलगा मोकळा. सचिन लवकर शिकला, चांगली नोकरी मिळाली, लग्न झालं, शहरात राहायला गेला. गावात आला की आई काहीच बोलत नसे. तो मोठा आहे, त्याचं आयुष्य वेगळं आहे, हे वाक्य आईच्या तोंडून नेहमी निघायचं. सचिन जेव्हा बायकोला घेऊन सासरवाडीला गेला तेव्हा कुणी काही विचारलं नाही. तो आठवडाभर घरी नसेल तरी चालायचं, कारण तो मोठा होता आणि पगारही जास्त होता. मधला मुलगा अडकलेला. रमेश मधला, ना फार मोकळा ना फार बंधनात, पण तरीही जास्त प्रश्न त्यालाच. तू घरात आहेस, तुझ्यावर जबाबदारी आहे, बायकोला जास्त शिकवू नको, सासरवाडीला फार जाऊ नका. रमेशच्या बायकोला प्रत्येक वेळी सांगितलं जायचं, घर सांभाळ, शांत राहा, समजून घे. रमेश काही बोलला की उत्तर एकच, मोठ्यांचं बघून शिक. पण मोठ्यांचं आयुष्य वेगळंच होतं. लहान मुलगा दुर्लक्षित आणि अमोल तो सगळ्यात लहान. त्याला ना फार कोणी विचारायचं ना फार काही सांगायचं. त्याने शिकायचं, कमवायचं, लग्न करायचं, हे सगळं गृहीत धरलेलं होतं. लग्न झाल्यावर तर त्याच्या बायकोला स्पष्ट सांगण्यात आलं, तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका, मोठ्यांसारखं वागायला मिळणार नाही, तुम्ही लहान आहात. अमोलच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न, सासरवाडी इतकं कशाला जायचं? स्वतःचं मत, लहान आहे, शांत राहा, असं प्रत्येक वेळी त्याला केलं जायचं. परंतु ते त्याच्या मनात साठत गेलं. अमोल काही बोलला नाही. रमेशही फारसं बोलला नाही, कारण बोलल्यावर उत्तर एकच मिळायचं, आई वाईट नाही, परिस्थिती वाईट आहे. पण परिस्थितीपेक्षा जास्त वेदना होत्या तुलनेच्या. मोठ्याला मोकळीक, कारण तो मोठा, मधल्याला बंधन, कारण तो मधला, लहानाला तर दुर्लक्षच केलं जायचं, कारण तो लहान होता म्हणून. आता काही दिवसांनी वेळ बदलली. काळ पुढे गेला होता. सचिन शहरात अडकून पडला, नोकरी गेली, कर्ज वाढलं. रमेश अजूनही घरासाठी धावपळ करत होता आणि अमोल तो शांतपणे पुढे गेला, स्वतःचं काम सुरू केलं, स्वतःचं घर बांधलं, बायकोला सन्मान दिला. तेव्हाचा प्रश्न उभा राहिला. एक दिवस आई आजारी पडली. सचिन आला, पण घाईत. रमेश धावपळ करत होता, अमोल शांतपणे सगळं सांभाळत होता. आईने अमोलचा हात धरला आणि पहिल्यांदाच विचारलं, तुला कधी वाईट वाटलं का रे? अमोल हसला, पण डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, वाटलं आई, पण मी कधी बोललो नाही, कारण लहान मुलाने तक्रार केली तर त्याला नेहमीच नादान म्हणतात. आई काही बोलू शकली नाही. शेवटी बघा, फार विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. संदेश आहे समजा. आई वाईट नव्हती, घरही वाईट नव्हतं, पण वागणुकीतला फरक खूप खोलवर जखम देतो. मोठा, मधला, लहान, मुलं वेगळी असतात, पण मुलं म्हणून त्यांची किंमत समान असायला हवी ना. आज लहानाला किंमत दिली नाही तर उद्या त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकारही नसतो बरं का. या कथेतून आपल्याला शेवटचं वाक्य असं मिळतं की आई वडील देव असतात, पण देवानेही सगळ्यांना समान दृष्टीने पाहिलं पाहिजे ना. तर काय मंडळी, कशी वाटली कथा? तुम्हीही अशा गोष्टीसाठी सहमत आहात का? सगळ्यांना समान किंमत मिळाली पाहिजे का? या गोष्टीसाठी तुम्ही सहमत असाल तर मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता, नक्कीच तुमचे विचार मांडू शकता.
तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि अशाच नवीन नवीन आपल्या घरगुती गोष्टी घेऊन येत असते मी. तर त्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची गोष्ट एवढीच. उद्या भेटू नवीन कथेसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.